सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकरी जनतेला मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या शासनाच्या मोठमोठ्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचं विदारक चित्र मुकुंदनगर येथील पालिकेच्या साबळे प्रसूतिगृहात समोर आलं आहे। या प्रसूतिगृहात सोनोग्राफी मशीनसारखी अत्यावश्यक सुविधाच उपलब्ध नसल्यामुळं गरोदर महिलांना अक्षरशः वणवण फिरावं लागत आहे। मुकुंदनगर येथून थेट डफरीन इथं सोनोग्राफीसाठी धाव घ्यावी लागत असल्यानं गरीब कष्टकरी कुटुंबावर येण्या जाण्याच्या खर्चाचा अतिरिक्त भार पडत आहे। ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत, त्यांना हा प्रवास खर्च आणि वेळेचा नाहक त्रास परवडणारा नाही। परिणामी अनेक गर्भवती महिला नाईलाजानं सोयीच्या ठिकाणी म्हणजेच खाजगी रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी वळत असल्याचं भयावह वास्तव समोर आलं आहे। शासनाच्या मोफत आरोग्य योजनांचा गाजावाजा एकीकडं आणि दुसरीकडं मूलभूत सुविधांचीच वानवा, यातून पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट पालिका आयुक्तांना खडे बोल सुनावत सर्वसामान्य गोरगरिबांची निकड लक्षात घेऊन साबळे प्रसूतिगृहात तातडीनं सोनोग्राफी मशीनची व्यवस्था करण्याची ठाम मागणी केली। गोरगरीब महिलांच्या आरोग्याशी खेळ बंद करा आणि तातडीनं सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे। साबळे नागरी आरोग्य केंद्राला आज भेट दिली असताना या इथल्या ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा सगळ्यात जुना असा हा आरोग्य केंद्र आहे आणि इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते। इथं सगळे कष्टकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब लोक राहत असल्यामुळं इथं महिलांचं मोठ्या प्रमाणात प्रसूती होत असतात आणि ह्या निमित्तानं जेव्हा महिला इथं तपासण्यासाठी येतात त्यावेळी डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की इथं सोनोग्राफी मशीन नाही आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या भागातील नगरसेविका वंदनाताई यांचंही मागणी आहे की या हॉस्पिटलला सोनोग्राफी मशीन ठेवायला पाहिजे। सोनोग्राफी करण्यासाठी परत दफरीन हॉस्पिटलला जावं लागतं। दफरीन हॉस्पिटलला जायला इथून रिक्षावाला 100 ते 150 रुपये घेतं, परत यायला 100-150। मग आपण मोफत आरोग्य केंद्र ठेवून उपयोग काय? आणि आज महानगरपालिकेच्या मी आयुक्तांना सांगू इच्छितो की ताबडतोब यांनी या भागातील एवढ्या महत्त्वाच्या ज्या महिला हॉस्पिटल आहे साबळे नागरी आरोग्य केंद्रामध्ये ताबडतोब सोनोग्राफीचं मशीनची व्यवस्था करावी। तसंच या भागातील ह्या हॉस्पिटल 24 तास महिलांचं प्रसूती केंद्र असल्यामुळं 24 तास याला उघडं ठेवावं लागतं आहे। या इथं डॉक्टरांची संख्याही कमी आहे। या डॉक्टरांचा अजून एक अधिक डॉक्टर दिलं तर या भागातील लोकांना चांगली सेवा मिळू शकतो।